नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत कोणतेही वाटण न करता अतिशय झटपट होणारा चमचमीत आणि झणझणीत असा अंडा मसाला फ्राय. अतिशय सोप्या पद्धतीने हा पदार्थ तयार होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत. एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. आणि इथे मी 4 अंडी घेतलेले आहेत. आता फोडणीसाठी काही खडे मसाले घेतलेले आहेत. 3 ते 4 लवंगा, अर्धा चमचा जिरे, 5 ते 6 काळी मिरी आणि 2 दालचिनीचे तुकडे घ्यायचे आहेत. हा अंडा मसाला फ्राय बनवण्यासाठी एखादा पसरट पॅन किंवा मग एखादा पसरट तवा घ्यायचा आहे. इथे मी गॅसवरती तवा तापायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. आता हे तेल आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे. तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत. आता हे खडे मसाले आपल्याला हलके परतून घ्यायचे आहेत. तेल खूप जास्त गरम केलं तर मग हे मसाले जळू शकतात, म्हणून तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. आता फोडणीमध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आता हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. आता या कांद्यामध्ये थोडं मीठ घालणार आहे, म्हणजे कांदा लवकर मऊ होईल. आता मीठ घातल्यानंतर हा कांदा आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही बघू शकता कांदा गुलाबीसर व्हायला सुरुवात झालेली आहे. अजून थोडा वेळ हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. आता हा टोमॅटो आपल्याला या कांद्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता हा कांदा टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवर 4 ते 5 मिनिटे हा कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. फक्त मध्ये मध्ये थोड्या वेळाने आपल्याला हा कांदा टोमॅटो व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे, नाहीतर तो मग एका ठिकाणी करपू शकतो. आता झाकण काढल्यानंतर आपल्याला हा कांदा टोमॅटो एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे आणि आता इथे आपला टोमॅटोसुद्धा व्यवस्थित मऊ झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार तिखट मसाला, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे. आता हे मसाले आपल्याला कांदा टोमॅटोसोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता 2 ते 3 मिनिटे हा मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता हा मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर आपल्याला हा मसाला एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे. आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि लो टू मीडियम गॅसवरती हा मसाला आपल्याला 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. आता हा मसाला व्यवस्थित शिजलेला आहे. आता झाकण काढल्यानंतर हा मसाला आपल्याला एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे. हा मसाला खूप घट्ट आहे, तर याच्यामध्ये मी अजून थोडं पाणी घालणार आहे आणि हा मसाला पुन्हा एकदा ढवळून घेणार आहे. याच्यामध्ये खूप जास्त पाणीसुद्धा घालायचं नाही आहे, पण आपण याच्यामध्ये कच्ची अंडी घालणार आहोत, त्यामुळे ती शिजण्या इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हा मसाला आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे. मीठ ते बेतानेच घालायचं आहे, कारण आपण कांदा भाजताना मीठ घातलेलं आहे.
आता हा मसाला तव्यावरती एकसारखा पसरून घ्यायचा आहे. आता गॅस मंद ठेवायचा आहे आणि या मसाल्यावरती एक एक अंड फोडून घालायचं आहे. एकाच ठिकाणी ही अंडी फोडून घालायची नाहीत, आपल्याला ही वेगवेगळ्या ठिकाणी अंडी फोडून घालायची आहेत. आता या अंड्यावरती आपल्याला खूप सारी कोथिंबीर घालायची आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 7 ते 8 मिनिटे अंडी शिजेपर्यंत आपल्याला हे मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. आता जवळपास 7 ते 8 मिनिटे झालेले आहेत. आता आपण झाकण काढलेलं आहे. आता आपण अंडी शिजलेत का ते बघूया. आता इथे तुम्ही बघू शकता अंडी पूर्णपणे शिजलेली आहेत. आता गॅस बंद करायचा आहे आणि ही अंडी आपल्याला गॅसवरून खाली उतरवायची आहेत. आता आपला चमचमीत आणि झणझणीत असा गरमागरम अंडा मसाला फ्राय तयार झालेला आहे. ही अंडी आपण चपाती, भाकरी किंवा आमटी भातासोबतही खाऊ शकतो. कोणतेही वाटण न करता अतिशय झटपट होणारी आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे. एकदा या पद्धतीने अंडी तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.